गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे हे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे हे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे हे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे हे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे हे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सकल जीवाचा उद्धार व्हावा, कलियुगामध्ये माणसाला आयुष्यमान कमी बघावं आणि बुद्धी भ्रष्ट राहते. मग कमी आयुष्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं काही साधन आहे का, असा सरासर विचार बाबाजींनी केला. तसं पाहिलं तर बाबाजीला हे सगळे उद्योग करायची काहीच गरज नव्हती. बाबा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. बाबाजीला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. 3 वेळा सगुण रूपामध्ये गणपती बाप्पा साई जगदंबा भगवान सदाशिवाचा साक्षात्कार झाला. मग आता हे सगळे 12 वर्षाची तपसाधना झाली. आता काय करायचं, काहीच करायचं नव्हतं. भगवान शिवानी सांगितलं, आता तुला सगुण उपासना करायची काही गरज नाही. त्या उच्च परिस्थितीमध्ये पोहोचून गेले ते बाबाजी. पण बाबाजीने पहिलं माझ्या जीवनाचा उद्धार झाला, पण सकल जीवाचा उद्धार झाला. पण आयुष्य कनवळ्याच्या जाते करीती लाभावी न प्रीती. नरदेह झटून तिळ तिळ आठून, नरदेह झटून तिळ तिळ आठून, जगी पिढीचे नाच करण्यात संत जनार्दन हरी हरी जनार्दन आले जन्मात, संत जनार्दन आले जन्मात, संत जनार्दन आले जन्मात. हो नरदेह झटून तिळ तिळ आठून, नरदेह झटून तिळ तिळ आठून, जगी पिढीचे नाच करण्यात संत जनार्दन तीळ रक्त आठवलं बाबाजींना. तुम्हाला काय सांग, असं म्हणलं का मला लय रडू येतं. बाबाजी जीवन पाहिलेलं आहे मी, मला असं हृदय भरून येतं. असं बाबाजी सांगायला तीळ रक्त आटलं असं म्हणलं तरी हृदय भरून येतं बाबा. पण तुम्हाला वर्मा कळत नाही. जीव तोडून सांगतो आम्ही विधीचं महत्त्व. नाशिकला परमपूजनीय स्वामी माधवगिरी महाराज विधीचं प्रवचन फार सुंदर सांगतात. ग्रॅज्युएटेड आहेत. बाबाजीच्या परिवारामध्ये मी स्वतःचं कौतुक नाही, पण नाशिकला माधवगिरी महाराजांना आपल्याकडे फक्त आपणच हे 2च व्यक्तिमत्व बाबाजीच्या कृपेनं विधीचं महत्त्व सांगणारं कळकळून. पण तुमच्या डोक्यात येत नाही. ते अतिशय प्रगल्भ मंत्र आहेत. जारण असेल, तारण असेल, मारण असेल, उच्चाटन असेल, समोन असेल, करणी असेल, कवटळी असेल, बुधबाधा असेल, प्रेतबाधा असेल, पिशाचयतीबाधा असेल, असे दोष अजून बी आहेत. मंत्रयोग किती असू द्या, यंत्रयोग किती असू द्या, पण हे प्रकार अजून आहेत. या सगळ्या बाधाचं निरसन करणारे मंत्र आहे ते. एवढंच जाऊ द्या, भूमीमध्ये आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असू द्या,
कधी कधी त्या जागेवर गायीचा मृत्यू झालेला असेल, बैलाचा मृत्यू असेल किंवा अपघाती कोणी मृत्यू असेल, तर अशा लोकांचं सुद्धा हे मंत्र ऐकल्यावर उद्धार होतो. देव इतके प्रगल्भ मंत्र बाबाजीनं काढले. असं म्हणतात त्यावेळेला मी नव्हतो, कारण त्यावेळेला माझा जन्मही नव्हता. पण बाबाजीने ज्या वेळेला हे मंत्र काढले, आणखी विधीमध्ये खूप मंत्र काढलेत, पण बाबाजीनं मागून पुन्हा विचार केलं, समाज ही मंत्र नीट म्हणणार नाही आणि म्हणून बाबाजीनं काही मंत्र ड्रॉप केले, काढून टाकले आणि मोजके मोजके मंत्र तुमच्या आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता केले. पण तरी आपण ऐकत नाही. म्हणून आपण पाहिलं काल गायत्री मंत्र पाहिले, ओम नमः ब्रह्मा, ओम नमः शिव गायत्री. गायत्री मंत्र मंत्रांचा राजा आहे. वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 3,500 मंत्र आहेत वेदांमध्ये. पण वेदांतले मंत्र कधी शुद्ध होतील तर जोपर्यंत गायत्री मुखामध्ये येत नाही तोपर्यंत. गायत्रीनं शरीर पवित्र होतं, गायत्रीनं मुख पवित्र होतं, गायत्रीनं सर्व शरीराच्या नाड्या पवित्र होतात. जोपर्यंत देहाची शुद्धता नाही तोपर्यंत मंत्र सिद्ध होत नाही. देहाची शुद्धता लागते आणि ती देहाची शुद्धता होण्याकरता गायत्री मंत्र आहे. ब्राह्मणाच्या मुखामध्ये गायत्री असते म्हणून ते मंत्र म्हटले की ते सिद्ध होतात. बाबाजीनं सारासार विचार केला का जर आपला तर बहु 18 पगड जातीचा समाज आहे, आडाणी काबाडी समाज आहे, याला यथार्थ ज्ञान काही नाही, आणि मग याला जर काही मंत्र पुढं म्हणायचे आहेत आणि ते मंत्र जर सिद्ध व्हायला पाहिजे असेल तर याला गायत्री आली पाहिजे. मग बाबाजीने ह्या 24 गायत्र्या काल सांगितल्या होत्या. त्या 24 गायत्र्या ज्या आहेत त्या रोज म्हटल्या पाहिजे. बाबा आपल्याकरता म्हणायचं आहे, बाबाजी करता करायचं आहे का ही विधी? कोणाकरता करायची? आपल्याच करताना. काय गरज होती मंत्र काढायची? या अगोदर नव्हते काही ग्रंथांमध्ये मंत्र? होतेच ना. प्रत्येक संत ज्या ज्या काळामध्ये आले त्या त्या काळामध्ये हे मंत्र होतेच. पण ही कोणालाही बुद्धी होईल का? कोणाला नाही. अनुष्ठान करण्याची बुद्धी कोणाला होईल का? नाही, मागचं काहीतरी लागतं बाबा. आणि यावर्षी थोडा आनंद वाटला का 50 पोरं बसले, त्याच्यामुळे मला बरं वाटलं, आनंद वाटला. बाकीचं जाऊ दे, काय होईल नाही होईल. आपला मूळ उद्देश आहे अनुष्ठान. अनुष्ठानमध्ये तुम्ही 1.25 लाख जर प्रत्येकाने केला तर किती होईल? 50 + 1.25 लाख किती जा. पण मन लावून केला पाहिजे, 61-62 नाही. ध्यान लावून काही ना काही अनुष्ठानला बसल्यावर तुम्हाला अनुभूती आली पाहिजे. आम्हाला कितीतरी वेळ अनुभूती आलेली ह्या गोष्टीची. तुमच्यासारखं असताना आता तर येतेच, पण तुमच्यासारखं आम्ही अनुष्ठान केलेले नाही. आम्ही काय आकाशातून पडलो का? नाही. जसे आज तुम्ही तिथे आहे तसा काल मी तिथं होतो, आज इथं आहे. पण काल मी तुमच्या जागेवर होतो ना. काल म्हणजे काल नाही, पूर्वी तुमच्या वयात असताना. असंच व्यास असं खाली बसायचं ना. पण मनाचं कान करून बाबाजीचं ते सगळे कानामध्ये साठवून घेतलं अमृत, तर ते आज रोज पिता येतं बाबा. हे अमृत आहे जगाच्या पाठीवर कुठं नाही. तुम्ही जनार्दन कृपेने चाले हो, जनार्दन कृपेने चाले जीवनधारा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. जनार्दनम ओम जनार्दनम. गुरु नाम गाता गाता दिन आज चाले. ओम दुःख सुख जीवनात समाधान पाहिले. गुरु नाम गाता गाता दिन आज चालले. दुःख सुख जीवनात समाधान पाहिले. कृपा सर्व गुरुरायाची, कृपा सर्व जनार्दनाची, तोची तो निवारा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. बाबा संतांचं दर्शन बहु दुर्लभ आहे. झालं ना तर जीवनाचं उद्धार आहे बाबा. अरे आम्ही तुमच्यासारखेच होतो. मी तर फार दारोड्या गारोड्या काहीतरी असतो,
बाबाची कृपा झाली. अहो होतो सुरुवातीला आम्ही फारच मोठे पापी.